तो गाइस देख सकते हो हमारी मम्मी आज पैंट सिलाई कर रही है, हाथ सिलाई। देख सकते हो हमारी मम्मी अभी खुश नसीब है, तो इसीलिए मैं मम्मी से कुछ भी मांग सकता हूँ। इससे पहले ज़्यादा ही गुस्से होते हैं। हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल। तर प्रेम मला म्हणाला की मी व्लॉगची सुरुवात करतो। मी पॅन्ट हात शिलाई करत बसलेले आणि तो माझी मस्करी करत होता। पॅन्ट वगैरे हात शिलाई केली, सगळी कामं तर माझी सकाळची आवरलेली आणि दुपारच्या जेवणासाठी मला वांग्याचं भरीत करायचं होतं। त्या मुलांसाठी भाजी तर मी केली होती, कारण वांग्याचं भरीत मुलं जर खात नाहीत त्यामुळे फक्त मी एका वांग्याचं भरीत करते। मला आणि ह्यांना आवडतं, त्यासाठी म्हटलं की चला याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करूया। आता वांग्याचं भरीत तसं तर मी बऱ्याच रेसिपी बघितल्या, पण फोडणीचं जे आहे तर ते करतात, वांग्याच्या भरतामध्ये फोडणी वगैरे घालतात, पण तशी मला आवडत नाही। आमच्या साईडला हे अशा प्रकारची बिना फोडणीची करतात भरीत, तर मला हे जास्त आवडतं, साधं सिंपल असं। आमच्या इथे पांढरी वांगी असतात आणि ती खूप चवीला छान असं अप्रतिम असतात चवीला। मुंबईच्या साईडला अशी पांढरी वांगी क्वचित बघायला मिळतात, शक्यतो मिळतच नाही बघायला वांगी पांढरी, जांभळ्या कलरची असतात, तीसुद्धा छान असतात। पण ही जी पांढरी वांगी आहे तर ती जास्त चवीची असतात। आमच्याकडे पांढरी वांगी जी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये असतात। बरं, वांगं आधी मी स्वच्छ धुवून घेतलं, कपड्याने पुसून घेतलं आणि त्यामध्ये सगळ्या बाजून तेल लावून घेतलं आणि फक्त 4च चिरा मी देत नाही वांग्याला, 7 ते 8 चिरा मी देते वांग्याला, जेणेकरून त्यामधली कीड जी आहे ती दिसून यावीत म्हणून। नाहीतर मग कसं 4च चिरा दिल्या फक्त तर साईडला अशा मोठ्या मोठ्या फोडी राहतात, त्यामध्ये बारीक कीड जी असते ती दिसून येत नाही आणि बारीकशी कीड जरी कीड असली ना तरी ती दिसून येत नाही पटकन। त्यामुळे मग मी 7-8 चिरा देते वांग्याला भरपूर अशा, जेणेकरून वांगं जे आहे तर त्यातली कीड जी आहे ती पटकन दिसून यावी म्हणून। वांगं भाजून घेतलं, वरचं जे टरफल जे असते त्याची साल जी असते ती कडक होते, ती मी काढून घेतली सुरीने। वरचं जेवढं करपलेलं आहे काळा पार्ट जो आहे वरचा सालीचा तो काढून घेतला आधी सुरीने, आणि त्यानंतर मग आतलं काय शिजलेलंच आहे त्यामुळे ते पटकन स्मॅश होतं। स्मॅशरने स्मॅश करू शकतो किंवा असं चाकूने मी बारीक 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 कट करते। आमच्याकडे ना ह्याला फोडणी वगैरे काहीच देत नाही, साधी सिंपल अशी जशी आपण भेळ करू त्या प्रकारे भरीत करतात आणि मला तसेच खूप आवडतं। त्यामध्ये कच्चा कांदा, कच्चा टमॅटो, कोथिंबीर हे सर्व मिक्स करायचं आणि लाल तिखट आणि मीठ, बस झालं। इतकी सोपी भरताची रेसिपी आहे ही आणि खूप छान लागते अशीच। याला हवं असेल तर वडूनसुद्धा आपण फोडणी देऊ शकतो। माझी कधी कधी इच्छा झाली फोडणीचं भरीत खायचं आहे तर त्यावेळेला मग फोडणी मी घालते। फोडणीमध्ये काय फक्त तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता एवढंच मी घालते आणि त्यामध्ये वरून मग फोडणी ती ओतते आणि मग सगळं मिक्स करते आणि खूप छान लागते। फोडणीचं सुद्धा खूप छान लागतं आणि पण मला अशी साधी सिंपलच आवडते। काही दिवसापूर्वी माझ्यासोबत एक फसवणूक होता राहिली, तरी या गोष्टीला 15 दिवस होऊन गेले। 31 तारखेला मला अननोन नंबरवरून कॉल आला होता आणि गेलं वर्ष माझ्यासाठी चांगलंसुद्धा होतं, वाईटसुद्धा होतं आणि चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच। तर काही गोष्टी मी अशा मनात पक्क्या धरून ठेवल्या, संकल्प म्हणता येणार नाही, कारण काही अशा लहान लहान गोष्टी मी मनात धरून ठेवल्या की आपल्या ह्या वर्षी पूर्ण करायच्या आहेत, पण त्या काही गेल्या वर्षी पूर्ण झाल्या नाहीत। आणि माझं असं एक मानणं आहे की जिंकणं किंवा हारणं असं नसतं, तर एकतर आपण जिंकतो किंवा आपण त्यातून शिकतो। त्यामुळे जिंकणं आणि हारणं असं कधीही म्हणू नये आपण आपल्या आयुष्यामध्ये, कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण ती गोष्ट पूर्ण करू शकत नाही किंवा आपण जिंकत नाही तर ते गोष्ट आपण हारलो म्हणण्यापेक्षा तर त्या गोष्टीमधून आपण काहीतरी नवीन घेत असतो, नवीन आपण त्या गोष्टीतून काहीतरी शिकत असतो। आणि गेल्या वर्षी माझ्यासाठी चांगलंसुद्धा होतं, चांगल्या गोष्टीसुद्धा घडल्या आणि वाईट गोष्टीसुद्धा माझ्यासोबत घडल्या। त्यामुळे वाईट गोष्टीमधून मला काही ना काही शिकायला मिळालं की आपण म्हणत बसतो ना की दुःख मानत बसतो आपण त्या गोष्टीविषयी की मला ही गोष्ट जमली नाही किंवा मला ही गोष्ट करता आली नाही, तर दुःख मानत बसण्यापेक्षा आपण त्या गोष्टीमधून काय शिकू शकतो किंवा आपलं कुठे चुकलं किंवा आपण आणखीन काय इम्प्रूव्ह करू शकतो। तर हे मला मी हे शिकलेले आहे परिस्थितीमधून, वाईट परिस्थितीमधून। आत्तापर्यंतच्या मी जितक्या अनुभव घेतले वाईट माझ्या आयुष्यामध्ये, तर त्यातून मी हे शिकत आले की प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण निगेटिव्ह न राहता पॉझिटिव्ह कसं राहायचं, तर हे मी शिकत आले। आणि गेलेलं वर्ष माझ्यासाठी चांगलंसुद्धा होतं, वाईटसुद्धा होतं। तर वाईट गोष्टी मी आठवतच नाही, कारण त्यातून मला काहीतरी शिकायला मिळालं आणि चांगल्या गोष्टीसुद्धा काही घडल्या तर त्यासुद्धा माझ्यासोबत कायम राहणार आहेत।
आणि वर्षाच्या शेवटीच म्हणजे मी फसवणुकीपासून मी वाचली आणि त्या दिवशी मला कामासंदर्भात फोन आला. 1 तारखेपासून मी त्या कामामध्ये रुजू झाले. 15 दिवसाचं काम होतं. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या आणि त्याचंच ऑनलाईन प्रचाराचं, सोशल मीडियावरून प्रचार करण्याचं काम मला मिळालं होतं. 15 दिवस मी त्यातच होते आणि वर्षाची सुरुवात माझ्यासाठी खूप छान झाली. वर्षाचा शेवटसुद्धा माझ्यासाठी खूप छान झाला. मला चांगलं काम मिळालं. 15 दिवसाचं का असेना, पण मला काम मिळालं ते खूप महत्त्वाचं होतं. आणि त्याचसोबत छान छान ओळखी झाल्या, चांगल्या मैत्रिणी झाल्या, माझ्या नवीन ओळखी झाल्या. त्यातनं चांगला अनुभव मिळाला. त्यामुळे माझी वर्षाची सुरुवात तर खूप छान झाली. आणि यामध्ये मी 15 दिवस होते. सकाळी लवकर जावं लागायचं, संध्याकाळी यायला खूप उशीर व्हायचा, 7 वाजायचे. त्यामुळे या धावपळीमध्ये मी 15 दिवस होते. आणि आता ते काम संपलं. तर आता म्हटलं 2-3 दिवस मी निवांत आहे. तर म्हटलं की आता ह्या गोष्टीविषयी आपण बोलूयात. आपल्यासोबत जी फसवणूक होता राहिली, तर ती कोणासोबत होऊ नये म्हणून आपण ह्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. तर 31 डिसेंबर दिवशी मला सकाळी मला एका व्यक्तीकडून फोन आला. मला तो समोरून म्हणाला की मनीषाजी, मैं मिश्राजी बोल रहा हूँ. तर मी म्हटलं की कोण मिश्राजी? मित्र मिश्राजी म्हणजे मिश्राजी नावाच्या व्यक्तीला कुठल्या ओळखत नाही. तर ते म्हणाले की मनीषा, मैं आपको पहचानता हूँ और मैं अंधेरी में रहता हूँ. मी म्हटलं कोण अंधेरी में? मैं किसी को नहीं पहचानती. तर म्हणाला की राहुल भैया कहाँ है? माझ्या नवऱ्याचं नाव घेतलं. त्यामुळे मला वाटलं की त्यांच्या कोणतरी ओळखीचं असेल, कारण राहुल आधी म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईत आधी होतो तेव्हा ते अंधेरीत कामाला होते. तर मला वाटलं काय अंधेरीमधलं कोणतरी त्यांच्या ओळखीचं असेल. तर मी म्हटलं हां, वो ऑफिस गए है, बोले आप. तर तो म्हणाला की माझा असा एक प्रॉब्लेम झाला आहे, तर थोडीशी मला हेल्प करा की माझा समोरचा जो क्लायंट आहे तो मला पैसे पाठवतो आहे, पण ते पैसे माझ्या अकाउंटमध्ये येत नाही आहे. तर काहीतरी ऑनलाईन प्रॉब्लेम होतो आहे आणि त्या माझ्या क्लायंटला तुमच्या अकाउंटला मी पैसे पाठवायला सांगतो आणि तुम्ही मला ते पैसे माझ्या अकाउंटला पाठवा, असं मला तो म्हणाला. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बघते म्हटलं. आणि फोनवर बोलता बोलता त्याचा आवाज ब्रेक होत होता. त्यामुळे त्याला म्हटलं की मी तुमचा आवाज ब्रेक होतो आहे आणि एक थोड्या वेळानं मला 2 मिनिटांत मला फोन करा. तर ठीक आहे म्हणाला आणि फोन कट केला. आणि त्यानंतर मी राहुलला फोन लावला, म्हणजे माझ्या नवऱ्याला फोन लावला आणि त्यांना मी सांगितलं की असं मिश्राजी नावाचं कोण आहे का तुमच्या ओळखीचं? त्याने मला फोन लावला होता आणि मला तो असं म्हणतोय की क्लायंटकडून पैसे येत नाही. मी सगळं जे आहे तो मला जे बोलला ते मी त्यांना सांगितलं. मग ते म्हणाले की नाही, माझ्या कोण मिश्राजी असं ओळखीचं कोण नाहीच आहे. तर मी म्हटलं की बघा, हा नंबर म्हणजे या नंबरवरून फोन आला होता मला आणि त्या नंबरला तुम्ही फोन करून बघा आणि बघा म्हणजे तुमच्या कोण ओळखीचं असेल अंधेरीमध्ये तर बघा म्हटलं फोन करून. राहुल म्हणाले की नाही, काहीतरी गंडागंडीचा प्रकार असू शकतो आणि तू सावध हो. तर मी म्हटलं हां ठीक आहे म्हटलं. आणि त्यांना मी जो नंबर आहे त्या व्यक्तीचा तर तो त्यांना नंबर दिला मी आणि म्हटलं की याच्यावरती फोन करून बघा की नक्की तुमचा तो ओळखीचा आहे का, चौकशी करून बघा. तर मग तो फोन मग ह्यांच्याशी बोलणं झालं माझं आणि मग परत त्या व्यक्तीचा फोन आला मला. तर तो मला म्हणाला कि देखिए मनीषा जी, आपके अकाउंट में 18,500 भेजा हुआ है मेरे क्लाइंट ने, आपको मैसेज आया होगा. तर वरती मला मेसेज आला होता 18,500 क्रेडिटेड. आणि मग त्याला म्हटलं की ठीक है, हा मैसेज तो आया है 18,500 क्रेडिट हो गया करके. तर मी चेक करते माझ्या अकाउंटला की खरोखर पैसे आलेत की नाही. तर तो मला म्हणाला की हाँ आप चेक कीजिए और देखिए मैं आपको एक नंबर देता हूँ, उस नंबर पे आप मुझे पैसे भेज दीजिए. म्हटलं हाँ, लेकिन मुझे चेक करना पड़ेगा कि मेरे अकाउंट में पैसे आए कि नहीं. तो म्हणाला की हाँ आप चेक कीजिए, लेकिन पहले नंबर तो ले लीजिए. तर म्हणून त्यांनी मला एक नंबर दिला. तो मी लिहून घेतला नंबर आणि त्याचा फोन ठेवला आणि मग मी चेक केलं माझ्या अकाउंटला. तर कुठलेच पैसे आले नव्हते आणि पण मेसेज तर आला होता 18,500 क्रेडिट झाल्याचा. मग मी माझ्या अकाउंटला चेक केलं तर कुठलेच पैसे वगैरे काहीच नव्हते आले. मग परत त्याचा मला फोन यायला लागला की मॅडम मनीषा जी, आपने चेक किया क्या, आपके अकाउंट पैसे आया हुए हैं? मतलब नहीं, आपका कोई पैसा नहीं आया है मुझे, सिर्फ खाली आपका मैसेज आया हुआ है 18,500 करके. तर पैसे तो मेरे अकाउंट में नहीं आया है. तर म्हणाला की चेक कीजिए, अमेज़न पे से भेजा है, आप अच्छे से चेक कीजिए, आपको भेजा हुआ है पैसे. म्हटलं नहीं आया है पैसा आपका कोई, मैंने चेक किया अच्छे से. तर मला म्हणाला की आपके अकाउंट में कितने पैसे थे. तर माझ्या अकाउंटमध्ये काय जास्त पैसे नव्हते, 550 रुपये होते. म्हणून मी त्याला सांगितलं की माझ्या अकाउंटला फक्त 550 आहेत, तेवढेच पैसे आहेत, कुठलेच माझ्या अकाउंटला पैसे आलेले नाही आहेत.
मग म्हणाला ठीक है आप अच्छे से चेक कीजिए, अमेझॉन पे पे जाके चेक कीजिए. मग त्यांनी फोन ठेवून दिला. आणि मग त्यांनी फोन ठेवल्यानंतर मी लगेच मग राहुलांना फोन लावला आणि त्याने सांगितलं की असं असं मेसेज आला आहे मला आणि 18,500 रुपये मला मेसेजमध्ये दिसत आहेत मला की माझ्या अकाउंटला क्रेडिट झालेत म्हणून, पण अकाउंटला दिसत नाही आहेत पैसे. तर मग मला म्हणाले राहुल की तो मेसेजचा स्क्रीनशॉट घे आणि मला पाठव. मग पाठवलं त्यांना मी व्हॉट्सअपला आणि त्यांनी चेक केलं तर मला म्हणाले की बघ हा मेसेज फेक आहे, कारण हा एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे पाठवले तर मेसेजच्या वरती त्या बँकेचं नाव असतं, कुठलाही फोन नंबर नसतो किंवा कुठल्याही त्या व्यक्तीकडून मेसेज येत नसतो, बँकेकडून मेसेज येतो आपल्याला की आपल्या अकाउंटमध्ये इतके पैसे क्रेडिट झालेत म्हणून. तर हा मेसेज बँकेकडून आलेला नाही आहे, हा मेसेज त्या व्यक्तीनेच टाईप करून पाठवलेला आहे. कारण मगाशी तुम्हाला जो नंबर पाठवलास, त्या व्यक्तीचा नंबर पाठवलास की त्या व्यक्तीला फोन करून बघा म्हणून, तर त्याच नंबरवरून हा मेसेज आलेला आहे. तर तो मेसेज काय आहे तो मी तुम्हाला साईडला दाखवते की कसा आहे मेसेज तो. आणि मी बघितलं चेक करून तर खरंच तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा मेसेज फेक आहे. वरती नंबर आहे, बँकेचा नंबर नाही आहे, बँकेचं नाव वगैरे काहीच नाही आहे. आणि मला म्हणाले की त्यामध्ये बघ स्पेलिंग मिस्टेकसुद्धा आहे, कस्टमरची स्पेलिंगसुद्धा चुकीची आहे. तर ते सुद्धा मी चेक केलं आणि मला म्हणाले की तो काहीतरी फ्रॉड कॉल आहे आणि फसवणुकीचं काहीतरी आहे, गडवागडवीचं काहीतरी आहे, लक्ष दे तू, काहीच OTP वगैरे काहीच सांगू नको त्यांना. आणि त्यांचा परत कॉल आला तर तो कॉल रेकॉर्ड कर. मग मी ठीक आहे म्हटलं आणि मी फोन ठेवून दिला. आणि परत त्याचा मला फोन आला, मला म्हणाला कि मनीषा जी आपने चेक किया कि, म्हटलं मैंने चेक किया, आपका कोई पैसा मुझे आया नहीं है और आपने जो मैसेज मुझे भेजा है 18,500 का, आपकी तरफ से मुझे जो मैसेज मुझे आया है 18,500 मेरे अकाउंट में क्रेडिट हुआ है करके, वो मैसेज आपने खुद भेजा है मुझे मैसेज वो मुझे कुछ बैंक से वगैरह नहीं आया है, क्योंकि अगर आपने मुझे सच में पैसे भेजे होते तो मुझे मैसेज जो है वो मुझे बैंक से आना चाहिए था, लेकिन वो मैसेज जो है वो आपने खुद भेजा है मुझे टाइप करके. और मग त्याला मी बोलले की फ़ोन रिकॉर्डवरती मी ठेवला होता आणि त्याला मी बोलले की आपने ऐसे मुझे फेक मैसेज भेजा है, आप मुझे फंसाना चाहते हैं क्या, और मुझे अच्छे से पता है आपकी ट्रिक्स क्या होती है, मैं अच्छे से जानती हूँ आपकी ट्रिक्स पैसे निकलवाने की क्या क्या होती है. मग तो थोडासा घाबरला, म्हणाला की नाही मैंने आपको पैसा भेजा है. तर म्हणाला की मग त्याला कळालं की मला कळालं की हा गंडवागंडीचा प्रकार आहे, हे माझ्या लक्षात आलं, हे त्याला कळालं. त्यामुळे तो थोडासा घाबरला. त्याच्या लक्षामध्ये आलं की मला कळालं आहे गंडवागंडीचा प्रकार वगैरे असं काहीतरी आहे म्हणून हे त्याला कळालं आहे. म्हणून म्हणाला की नाही मैंने आपको पैसा भेजा है और कोई मैं आपको फसा नहीं रहा हूँ, असं मला तो म्हणायला लागला. आणि त्याच दरम्यान मला 2-3 वेळा स्क्रीनवरती एक मेसेज यायला लागला, म्हणजे एक रिक्वेस्ट यायला लागली अमाऊंट पाठवण्याची. समोरच्याकडून मला रिक्वेस्ट यायला लागली अमेझॉन पेवरून की इतके पैसे मला पाठव म्हणून. असे म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा रिक्वेस्ट पाठवतो इतके पैसे तू मला पाठव म्हणून, तर त्याच्यावर आपण क्लिक केलं की तर ते पैसे जे आहेत ते आपल्या खात्यामधून वजा होतात. आणि अमेझॉन पेवरून तो मला माणूस 450 रुपयाची रिक्वेस्ट पाठवत होता. आणि त्या पेवरती तिथे पे म्हणून असं एक बटन तिथे पे म्हणून आलं होतं, तर त्यावरती मी क्लिक केलं असतं तर 450 माझ्या अकाउंटमधून गेले असते. आणि माझ्या लक्षामध्ये आलं की त्याला कळाले की मला गंडवागंडीचा प्रकार आहे, हे माझ्या लक्षात आले, हे त्याला कळाले बहुतेक. आणि म्हणून माझ्याकडे जितके पैसे आहेत अकाउंटमध्ये, हे मागाशी मी त्याला सांगितलं होतं 550 रुपयाच्या अकाउंटमध्ये आहेत, तर तेवढे पैसे काढून घेण्यासाठी तो फोनवरती बोलता मला तो रिक्वेस्ट पाठवत होता. आणि तो एकटा नव्हता, त्याच्या पाठीमागे आणखीन कोणतरी होतं आणि तो त्याला सांगत होता की असं बोल, तसं बोल म्हणून सांगत होता. मग तो मला बोलण्यामध्ये ठेवून मला तो रिक्वेस्ट पाठवत होता, म्हणजे जेणेकरून त्या रिक्वेस्टवरती मी क्लिक केलं, पेवरती मी क्लिक केलं तर माझ्या अकाउंटमधून सगळे पैसे जे आहेत ते जातील. आणि तो थोडा घाबरतसुद्धा होता. त्याला मी म्हटलं 2-3 वेळा मला ती रिक्वेस्ट आली स्क्रीनवरती आणि त्याला मी म्हटलं की आप काही म्हणजे फ्रॉडचा प्रकार जो आहे मुझे अच्छे से बताए, आपकी क्या क्या ट्रिक्स होती है और क्या क्या होती है, आप कैसे ये फ्रॉड करते हैं ना मुझे अच्छे से पता है. और आपका मैं कंप्लेंट जो है वो मैं साइबर क्राइम में करने वाली हूँ. आणि मग तो घाबरला, मग म्हणाला की देखिए अगर आया होगा तो मुझे भेज दीजिए. आणि त्याने फोन ठेवून दिला. आणि मग तो शेवटचा कॉल जो होता तर तो मी रेकॉर्ड करून ठेवला, म्हणजे जर कंप्लेंट मला करता आली किंवा मी कंप्लेंट जर केली तर तो एक पुरावा असावा म्हणून. तर सांगायचा उद्देश इतकाच की असे बरेच फ्रॉड कॉल्स आपल्याला येत असतात. तर
नक्की तुम्ही म्हणजे सावध राहा अशा फ्रॉड कॉल्सपासून. मी पेपरमध्ये बरेच प्रकारचे वाचते की इतक्या इतक्या लाखाला गंडा घातला किंवा अशी फसवणूक केली. तर प्लीज सावध राहा. आणि बँकेकडून सुद्धा असे काहीचे फोन वगैरे येतात की मी बँकेकडून बोलतो आहे आणि अकाउंट जे आपले अकाउंटचे डिटेल्स आहेत तर ते मागतात, OTP वगैरे आला असेल तर ते मागतात. तर कुठल्याही प्रकारचं असा बँकेतून फोन कधीच येत नाही. कुठलीही बँक अशी कुठलाच फोन करत नाही कस्टमरला की तुम्ही हे डिटेल्स वगैरे मला द्या फोनवरती. अशी कुठलीच बँक फोन करत नाही, बँकेकडून कुठलाच फोन येत नाही. त्यामुळे असा कुठल्याही कॉलवर तुम्ही म्हणजे विश्वास ठेवू नका. काही डिटेल्स वगैरे मागितले तर डिटेल्स वगैरे देऊ नका. OTP वगैरे मागत असतील तर OTPसुद्धा देऊ नका. तर असे प्रकार होत असतात. त्यामुळे कुठल्याही अननोन कॉलवरून फोन आला तर लगेच त्यावरती विश्वास ठेवू नका. जसं आता मला त्या कॉलवरती थोडासा विश्वास बसला की बाबा हा कोणतरी ओळखीचा ह्यांच्या असू शकतो. आणि पण मी त्याची शहानिशा केली की त्यांना फोन केला, यांना फोन केला आणि मी विचारलं की कोण आहे का तुमच्या अशा ओळखीचं. तर नाही म्हणाले. आणि मग मी शहानिशा केली. तेव्हा मला कळालं की कदाचित हा फ्रॉड कॉल असू शकतो, गणवागणवीचा काहीतरी प्रकार असू शकतो म्हणून. आणि असं मेसेज वगैरे सुद्धा पाठवतात की इतके इतके पैसे आम्ही पाठवलेत किंवा काय. तर मला सुद्धा तो मेसेज पहिल्यांदा बघितल्यावर खराच वाटला. म्हणजे मी पूर्ण तो मेसेज चेक नाही केला. बघता क्षणी मला तो मेसेज खरा वाटला. 18,500 क्रेडिटेड इतकंच मला ते मेसेजमध्ये दिसलं आणि बाकीचं काही मी चेक वगैरे नाही केलं. सुद्धा मी लगेच त्यावरती विश्वास नाही ठेवला. मी आधी माझं बँक अकाउंट चेक केलं की खरोखर त्यांनी पैसे मला इतके पाठवले आहेत का. आणि लगेच मी यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की असं मला मेसेज आला आहे आणि माझ्या अकाउंटला पैसे काही आलेले नाहीत. त्याची मी शहानिशा केली. त्यामुळे लगेच अशा कुठल्याही फ्रॉड कॉल्सला विश्वास ठेवू नका. कुठलाही मेसेज वगैरे आला असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि काही गोष्टी आपल्याला म्हणजे बोलणं सोपं असतं पण त्यावेळेला थोडंसं आपण घाबरून गेलो असतो. त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. जसं की माझ्या लक्षात आलं नाही मेसेज बघितला क्षणी की हा मेसेज खोटा असू शकतो म्हणून. त्यामुळे लगेच विश्वास ठेवू नका. शहानिशा करा, कोणाची तरी मदत घ्या अशा गोष्टीमध्ये. तर इतकंच मला सांगायचं होतं की सावध राहा आणि अशा फ्रॉड कॉल्सपासून सावध राहा म्हणून इतकंच मला सांगायचं होतं. श्रीची सँडल नवीन घेतली होती, 1 महिनाभर झाला होता आणि त्याची पट्टा जो आहे सँडल तो उसवला होता. त्यामुळे तो माझ्या खूप मागे लागलेला की मम्मी सँडल शिव. आणि तो चप्पलच घालून जातो शाळेमध्ये. त्यामुळे मग ती सँडल पण शिवायची होती. मग सँडलचा पट्टा शिवला आणि एकाच सँडलचा पट्टा शिवून झाला होता. दुसऱ्या सँडलचा शिवायचा होता कारण सुईच घुसत नव्हती. खूपच कडक असा पट्टा होता त्याचा. झाडांना पाणी पण घातलेलं. आणि आता कसं होतं आहे की सकाळची थंडी आणि रात्रीची थंडी खूप पडते आणि दुपारचं ना खूप ऊन येतं आहे. आणि त्यामुळे झाडं पण दुपारची अशी सुकतात. त्यामुळे पाणी मग रोजच्या रोज घालावं लागतं. आणि इथे बघा हे गवती चहा जो आहे तो चांगलासा वाढायला लागला आहे. आणि पुदिन्याचं रोप पण लावलं, ते सुद्धा छान असं बहरलं आहे. संध्याकाळी आम्ही जाणार होतो बाहेर जेवायला. खूप दिवसांनी, खरं तर खूप महिन्याने बाहेर जेवायला चाललो होतो. आणि नवीन वर्षामध्ये बाहेर कुठेतरी जेवायला वगैरे जायचं असं प्लॅनिंग केलं होतं. पण तेव्हाच मी 1 तारखेपासून कामाला जॉईन झालेले. 15 दिवसाचं जे काम मला मिळालं होतं त्यासाठी. आणि त्यामुळे मग कुठे बाहेर जायलाच मिळालं नाही. खरं तर आपलं नवीन वर्ष जे आहे तर ते गुढीपाडव्याला सुरू होतं. पण आम्हाला असं इतर वेळी कधी बाहेर जायला मिळत नाही. त्यामुळे काहीतरी निमित्त लागतं बाहेर जाण्यासाठी. तसं तर एकत्र आनंद घालवण्यासाठी किंवा एकत्र वेळ घालवण्यासाठी निमित्ताची काहीच गरज नसते. पण आत्ता आम्हाला म्हणजे शिरच्या पप्पाला कामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे सहसा कुठे बाहेर जाणं होतच नाही. त्यामुळे मग हे एक निमित्त पण झालं. आणि 2-3 वर्षाच्या गॅपनंतर मी कामाला गेले आणि 15 दिवसाचं का असे ना छोटीशी पेमेंट मला मिळालं होतं. तर त्याचासुद्धा आनंद होता माझ्यासाठी. खूप जास्त आनंद होता. तर त्यासाठी सुद्धा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडत तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला भेटूया, बाय.